हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेतील पराभवाचं खापर फोडण्यावरून महायुतीत जुंपली। मेळाव्यानंतर शिंदे गट आक्रमक। भाजप आणि अजित पवार गट शिंदे गटाच्या निशाण्यावर। जागा वाटपावरून महायुतीत दावे प्रतिदावे। भाजपने विधानसभेत आम्हाला समसमान जागा द्याव्यात, शिवसेना नेते रामदास कदम यांची मागणी। विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय महायुतीचे तिन्ही नेते मिळून घेतील। जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीत होईल। रामदास कदमांच्या मागणीवर मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। सुनील तटकरे माझ्यामुळे निवडून आले, शिवसेना नेते रामदास कदमांचं वक्तव्य। रामदास कदमांच्या मतदारसंघात सुनील तटकरे पिछाडीवर। मुख्यमंत्र्यांनी रामदास कदमांच्या जिभेला लगाम लावावा। अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचा रामदास कदमांवर घणाघात। वरळीत बिनशर्त पाठिंबा घेऊन मुलाला आमदार बनवलं हे विसरायला लावू नका। बिनशर्तवरील टीकेवर अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। बिनशर्त पाठिंबा दिला नसता तर तुम्ही बिनशर्ट उघडे पडले असता। दहिसरमध्ये मनसेची बॅनरबाजी। 21 वर्षांपूर्वीच्या शिवसेना कार्याध्यक्ष निवडीचा दाखला देत मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका। लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेल्या वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन। ओबीसी उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उद्या सरकारी शिष्टमंडळ पाठवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्राने अंतिम मार्ग काढणं गरजेचं। आरक्षणाच्या प्रश्नावरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा। 50% वरचं आरक्षण कोर्टात टिकतच नाही। याआधी कोर्टाचे निकाल मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण पाटणा हायकोर्टानं रद्द केल्यानंतर बावनकुळेंचं भुवया उंचावणारं विधान। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे व्हावी। अंमलबजावणी न झाल्यास आम्ही कोणत्याही थराला जाणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा। मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवालांना 80 दिवसांनी जामीन मंजूर। पंतप्रधान मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र ते भारतातील पेपरफुटी थांबवू शकत नाही। राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला, तर पेपरफुटी संदर्भात पंतप्रधानांना उत्तर द्यावं लागेल, राहुल गांधींची प्रतिक्रिया। सरकारी समितीमार्फत एनटीएची चौकशी होणार। नीट परीक्षेतील घोटाळ्यानंतर केंद्र सरकारकडून चौकशीचा निर्णय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। पुण्याला पुढील 3 दिवस येलो अलर्ट। घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असणार, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।